हॅलो फ्रेंड्स, काही लोक संकट आल्यावर त्यातून बाहेर पडण्याचा प्रयत्न तर करतात, पण लगेच थकतात. त्यांच्यासाठी आज मी एक गोष्ट सांगणार आहे. एका जंगलात दोन बेडूक राहायचे. ते एक दिवशी खेळता खेळता एका खड्ड्यात पडले. तो खड्डा खूप मोठा होता, खूप खोल होता. त्यात पडल्यावर त्यांना वाटलं की आपण यातच मरू आता, आपण ह्याच्या बाहेर पडू नाही शकणार. खड्ड्याच्या वरती बाकीचे प्राणी जमले होते. तेही त्यांना ओरडून तेच सांगत होते की तुम्ही बाहेर येण्याचा प्रयत्न करू नका, हा खड्डा खूप खोल आहे, तुम्ही अपयशी व्हाल, तुमच्या या प्रयत्नांना यश येणार नाही. तरीही ते दोघं जण प्रयत्न करू लागले, मोठमोठ्या उड्या मारू लागले. पण काही वेळानंतर त्यातला एक बेडूक दमला आणि म्हणाला की मला हे जमणार नाही, मी थकलोय, मी आता यातच मरण पावणार. थोड्या वेळाने तो बेडूक मेला. दुसरा बेडूक उड्या मारतच राहिला, प्रयत्न करत राहिला. थोड्या वेळाने एक उंच उडी बसली आणि तो बेडूक खड्ड्याच्या बाहेर आला. त्यावेळी त्या बाकीच्या प्राण्यांनी त्याला विचारले की आमचा आवाज तुझ्यापर्यंत पोचला नाही का? आम्ही तुला सांगत होतो की उड्या मारू नको, प्रयत्न करू नको, तू अपयशी होशील, तुला ऐकू आले नाही का? त्यानंतर त्याने खाणाखुणा करत त्यांना सांगितलं की मी बहिरा आहे, मला ऐकू येत नाही. मला वाटलं की तुम्ही ओरडून ओरडून मला हे सांगताय की तू उड्या मार आणि बाहेर ये, मला वाटलं तुम्ही मला प्रोत्साहन देताय. तर तसंच आपण यातून काय शिकलो की आपल्या संकटामध्ये आपण शेवटपर्यंत प्रयत्न करत राहायचं. बाकीचे आपल्याला कितीही सांगतील तरी आपण त्या बेडकाप्रमाणे बहिरे होऊन आपण फक्त सकारात्मक गोष्टी घ्यायच्या आणि प्रयत्न करत राहायचं. अशा प्रकारचे व्हिडिओ पाहण्यासाठी सबस्क्राईब आणि फॉलो करा.